नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. निवडणुकांच्या धामधुमीनंतर जवळपास महिन्याभराची विश्रांती घेऊन आता आपण भेटतोय. साहजिकच पुलाखालून बरंच पाणी या काळामध्ये वाहून गेलंय. अर्थात गुंतवणूकदारांसाठी गेला महिना अत्यंत समाधानकारक असाच म्हणावा लागेल. खरं तर मोदी सरकार आल्यापासून बाजारामध्ये कमालीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात देखील पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही रेकॉर्ड स्तरावर आहेत, त्यामुळे थेट बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी झाली आहे. याचबरोबर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर ज्यांनी विश्वास ठेवला असेल त्यांनाही घसघशीत फायदा मिळतोय. याशिवाय यापुढच्या काळातही मोठा फायदा होताना आपल्याला गुंतवणुकीची दिशा काय असावी याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत यूटीआय म्युच्युअल फंडाचे सिनियर फंड मॅनेजर संजय डोंगरे सर आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर आपल्याकडे मुंबई स्टुडिओत आहेत. डोंगरे सरांना आपण पहिला प्रश्न विचारूया. दोघांचंही स्वागत करून. डोंगरे सर, तुम्हाला मोदी सरकार आल्यापासून झालेल्या बाजाराच्या वाटचालीकडे जर पाहायचं झालं तर नेमकं तुम्ही कसं बघाल याच्याकडे? ऍक्च्युली जेव्हापासून नवीन सरकार आलेलं तेव्हापासून मार्केटच्या एक्सपेक्टेशन्स नवीन सरकारकडनं बऱ्याचशा वाढल्या आहेत. मार्केटचा हा व्ह्यू आहे की नवीन सरकार बरेच सारे रिफॉर्म प्रोसेस इनिशिएट करतील, ज्याच्यामुळे GDP ग्रोथ आपल्या इकॉनॉमीची ती 6% 7% येणाऱ्या काळात होऊ शकेल. आणि त्या 6 आणि 7% GDP ग्रोथ आली तर त्यामुळे कंपन्यांचे अर्निंग्स बऱ्यापैकी वाढतील आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते आपण आता मार्केटमध्ये बघतोय. तर जेव्हापासनं नवीन सरकार आलंय तेव्हापासनं आतापर्यंत मार्केटने जवळजवळ 13 ते 14% रिटर्न दिले. तर पण या मार्केटच्या लेवलला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा सेन्सेक्स 27,000ला ट्रेड करतोय तर त्या लेवलला मार्केटचं जे व्हॅल्युएशन्स आहे ते अराउंड 16 टाइम्स FY16 अर्निंग्स आहे. तर आणि ते तुम्ही जर हिस्टॉरिकली बघितलं तर तुम्हाला असं आढळून येईल की ज्या मागच्या 10 वर्षाचा जो ॲव्हरेज होता पी मल्टिपलचा, तर आज जे मार्केट जे 27,000ला ट्रेड करते तर मोर ऑर लेस इट इज ट्रेडिंग ॲट दॅट लेवल. तर त्याच्यामुळे मार्केट इवन या लेवलला खूप स्वस्त नाही आहे किंवा खूप एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. पण येणाऱ्या काळात गव्हर्नमेंट जसे व्हेरियस स्टेप्स घेतील, रिफॉर्म्स इनिशिएट करतील, त्याच्यामुळे मार्केटचं असं एक्सपेक्टेशन्स आहे की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये कंपन्यांचे जे अर्निंग्स ग्रोथ आहेत ते जवळजवळ 17 ते 18% प्रत्येक वर्षी ग्रो होऊ शकतील. आणि जर हिस्टॉरिकली पुन्हा आपण बघितलं तर ज्या काळामध्ये अर्निंग्स ग्रोथ जेव्हा जास्त असतो तर त्या काळामध्ये पी मल्टिपल हा पण जो ॲव्हरेज पी मल्टिपल असतो त्याच्यापेक्षा जास्त लेवलला ट्रेड करतो. आणि जेव्हा अर्निंग्स ग्रोथ कमी असतात, जसं मागच्या 4-5 वर्षात जेव्हा अर्निंग्स ग्रोथ सिंगल डिजिटमध्ये होता तेव्हा मार्केटचं मल्टिपल फार कमी होतं, अराउंड 11-12 टाइम्स. तर येणाऱ्या काळामध्ये जसं अर्निंग्स ग्रोथ वाढतील तसं मार्केटमध्ये पी मल्टिपल पण वाढवू शकतो. तर तुम्हाला दोन प्रकारे जे पी मल्टिपल एक्सपान्शन आणि अर्निंग्स ग्रोथ दोघांचा परिणाम म्हणून मार्केट लेवल येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये हायर लेवलला असू शकते. त्यामुळे आजच्या लेवलला जरी आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर येणाऱ्या 3 वर्षामध्ये पण जेव्हा आपण आज जर इन्व्हेस्ट करतो तर आपला इन्व्हेस्टमेंट होरायझन आहे जवळजवळ 3 वर्ष ठेवायला हवा. तर 3 वर्षामध्ये मार्केट हे चांगल्या प्रकारचे रिटर्न्स इन्व्हेस्टरला देऊ शकते. निश्चित. आणि आणखी एक मुद्दा किंवा याच्या संदर्भातला घेऊन आपण नाईक सरांकडे जाऊया. नाईक सर, ऐतिहासिक स्तरावर बाजार असण्याचं कारण तुमचं काय नेमकं वाटतं? तुमचं ऑब्झर्वेशन काय? मला वाटतं अश्विन,
जसं तू मगाशी म्हटलंस की पुलाखालनं गेल्या महिन्याभरात पाणी बरंच वाहून गेलंय. इनफॅक्ट पाणी वर्षभरात बरंच वाहून गेलंय. गेल्या वर्षी मी बघत होतो, आपण जेव्हा कार्यक्रम करत होतो 20 नोव्हेंबरच्या आसपास मार्केट्स 20,000ला होते, आज 28,000ला आहेत. 40% रिटर्न्स मार्केट्सनी दिलेत गेल्या एक वर्षभरामध्ये. त्यामुळे बरीच अशी बरेच पाणी वाहून गेलंय. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की मार्केट्स थोडंसं एक्सपेक्टेशनच्या पुढे चालत असतं किंवा मार्केट्स पुढे फ्युचर नेहमी डिस्काउंट करत असतं. सो गेल्या वर्षीपर्यंत असं त्याला वाटत होतं स्टेबल गव्हर्नमेंट नाहीये, ग्रोथ येणार नाही आणि त्यामुळे मार्केट्स कुठेही जाताना आपल्याला दिसत नव्हते. 3-3 वर्षाचे रिटर्न, म्हणजे आपण आता बघतो 1 वर्षाचे रिटर्न 40%, पण त्याच्या आधीच्या 3 वर्षाचे रिटर्न 2%, 3% देखील दिसत होते आपल्याला. तर आता सडनली ही जी म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्या एक्सपेक्टेशन्स बिल्ड झाल्या. जूनमध्ये एक न्यूज आली की स्टेबल गव्हर्नमेंट आहे. मग नंतर त्या स्टेबल गव्हर्नमेंट बरोबर असं पण होतं की ते ग्रोथ रिफॉर्म्स करतील असं चित्र त्यांना म्हणजे सरकारने दाखवलेलं आहे. आणि आता दुसरा एक ट्रिगर मार्केटला गेल्या काही दिवसांमध्ये मिळाला, तो म्हणजे तेलाच्या प्राइसेस. कारण कच्च्या तेलाच्या प्राइसेसमुळे आपण गेली 4-5 वर्ष माझ्यामध्ये सफर करत होतो. आपण महागाई वाढलेली होती, त्यामुळे व्याजदर देखील RBIला वरती ठेवणं आवश्यक होतं. कच्च्या तेलाच्या प्राइसेसचे किती परिणाम होतात की महागाई वाढते, फूड प्राइसेस वरती देखील त्याचा इम्पॅक्ट होतो. ओव्हरऑल गोष्टी, आणि आपण सगळ्यात जास्त आपलं जे ओव्हरऑल करंट आपलं अकाउंट डेफिसिट आहे त्याच्यातलं जास्तीत जास्त पैसे हे ह्यातनं जातात, तेलाच्या आयातीमुळे जातात. आता $100वरनं तेल 80 वरती येऊन ठेपलंय. ते देखील ग्लोबली मार्केट्स चालणार नाहीत असं, म्हणजे ग्लोबली इकॉनॉमी चालत नाहीये असं कुठेतरी चित्र दिसतंय. त्यामुळे येत्या काही काळामध्ये परत तेलाचे भाव खूप वरती जातील, 80वरनं 100 जातील अशी अपेक्षा दिसत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी मार्केट्स आत्ता फॅक्टर करताना दिसतंय आपल्याला. माझ्या मते पुढच्या 1-1.5 वर्षाचे रिटर्न्स मार्केट्सने कुठेतरी फॅक्टर केलेले आहेत. त्यामुळे थोडंसं मी असं म्हणेन की 3 वर्षाचं जे होरायझन आहे ते त्यांनी गुंतवणूकदारांनी 4 ते 5 वर्षाचं ठेवलं पाहिजे. गेल्या वर्षी आपण सातत्याने सांगत होतो की रिस्क फार कमी होती मार्केट्समध्ये, दिसत फार मोठी होती पण ॲक्च्युअल रिस्क कमी होती. आता असं नाहीये. आता आपल्याला थोडंसं सावधगिरीने, थोडंसं काळजीपूर्वक गुंतवणूक करणं आवश्यक आहे. थोडेसे रिटर्नचे एक्सपेक्टेशन्स कमी करून गुंतवणूक करणं आवश्यक आहे. गेल्या वर्षी 40% आले रिटर्न्स, किंवा गेल्या महिन्याभरात 10%नी मार्केट वाढलं, म्हणून आपल्याला पुढच्या येत्या महिन्याभरात किंवा कदाचित मार्केट जाऊ देखील शकतील, पिकअप देखील करतील. आणि लिक्विडिटीवरती पण देखील FII लिक्विडिटी, फॉरेनमधनं जे फंड्स येतात त्यावरती पण मार्केट्स खूप डिपेंडंट असतात. पण माझ्या मते एक्सपेक्टेशन्स थोडे मॉडरेट करून आपण जर असं अज्युम केलं की चांगल्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली, त्या 15-18%नी वाढतील ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इयरली, तर आपले स्टॉक्सची रिटर्न्स 12 ते 14% आसपास अपेक्षा 5 वर्षाची ठेवली म्हणजे इयरली, अशी अपेक्षा घेऊन येणं योग्य ठरेल. आणि मग गुंतवणूक करताना काळजीपूर्वक क्वालिटी कंपनीजमध्ये गुंतवणूक करणं, क्वालिटी स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं, हे तर म्हणजे हे मस्टच आहे ॲट एनी पॉईंट. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा इकडे नाईक सरांनी मांडला. इकडे आपण पुन्हा एकदा डोंगरे सरांकडे जाऊया. डोंगरे सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला एकीकडे बाजार उसळत असताना महागाईवरही अभूतपूर्व नियंत्रण मिळताना आपल्याला दिसतंय, आणि त्याचा मग नेमका गुंतवणूकदारांना कसा फायदा घेता येईल याच्या संदर्भात काय सांगा? जी महागाई जी आपण इकॉनॉमीमध्ये मेजर करतो, दॅट इज CPI, कन्झ्युमर प्राइस इन्फ्लेशन. CPI आता बऱ्यापैकी कमी व्हायला सुरुवात झाली आहे. इन्फ्लेशन एका तऱ्हेने बघितलं तर इन्फ्लेशन इज नथिंग बट द टॅक्स ऑन द पीपल बेसिकली. आणि जसं इन्फ्लेशन कमी होतं तसं जे डिस्पोजेबल इन्कम प्रत्येक नागरिकाजवळ असते ती वाढायला लागते. कारण की इन्फ्लेशन कमी असल्यामुळे ज्या बऱ्याचशा वस्तू ह्या स्वस्त होतात आणि त्याच्यामुळे त्याच्याजवळची सेव्हिंग वाढते, आणि त्यामुळे ती जी डिस्पोजेबल इन्कम आहे ही कॅन कन्झ्युम बाय बाईंग अदर डिस्क्रिशनरी आयटम्स. तर याच्यामुळे जे कन्झम्पशनला इकॉनॉमीमध्ये बऱ्यापैकी चालना मिळते आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ वाढते. तर जर आपण बघितलं तर जेव्हा इन्फ्लेशन कमी असते, महागाई कमी असते, त्या काळामध्ये जी GDP ग्रोथ आहे ती बऱ्यापैकी वाढलेली असते. जर आपण मागच्या 5 वर्षात बघितलं तर मागच्या 5 वर्षाच्या बऱ्याचशा महिन्यांमध्ये ॲक्च्युली जे इन्फ्लेशन आहे ते बऱ्यापैकी हायर लेवलला होतं, आणि त्याच्यामुळे बरेचसे नागरिक
आपण बघितलं असेल की त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट आहे ते रिअल इस्टेट आणि गोल्डमध्ये केलं आणि त्यांचे बरेचसे इन्व्हेस्टमेंट आहे ते मार्केटमध्ये आलं नाही किंवा त्या डिपॉझिट्समध्ये गेलं नाही. कारण की जो रिअल रेट जो असतो म्हणजे तुम्हाला जे बँक रेट्स देतात आणि इन्फ्लेशन तो जर निगेटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली लोक आपल्या कॅपिटलच्या सेफ्टीसाठी ते नेहमी रिअल इस्टेट किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. पण आता इन्फ्लेशन जर कमी झालं तर रिअल रेट आहे म्हणजे इंटरेस्ट रेट ऑफर्ड बाय से गव्हर्नमेंट सिक्युरिटीज और इंटरेस्ट रेट ऑफर्ड बाय बँक डिपॉझिट्स आणि त्याच्यामधनं जर इन्फ्लेशन मायनस केला तर जो रिअल रेट मिळतो तो जर पॉझिटिव्ह असेल तर मग लोकांचं जे सेव्हिंग आहे ते रिअल इस्टेट किंवा गोल्डमधनं निघून ते इन्व्हेस्टमेंट जनरली स्टॉक मार्केट किंवा बँक डिपॉझिट्समध्ये जायला लागतं. तर ॲज अ कमी महागाई म्हणजे कमी टॅक्सेशन फॉर द कन्झ्युमर्स आणि त्याच्यामुळे डिस्पोजेबल इन्कम वाढतं आणि त्याच्यामुळे GDP ग्रोथ कन्झम्पशनला चालना मिळतं आणि GDP ग्रोथ वाढतं. याला जोडून सर आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. महागाई संदर्भात महागाई कमी झालेली आहे पण त्याच्यामुळे आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात कपात करेल असं वाटतं तुम्हाला? नाही, माझ्या मताप्रमाणे पुढच्या 6 महिन्यात RBI इंटरेस्ट रेट्स कमी करेल असं मला वाटत नाही. त्याच्यासाठी 2-3 कारणं आहेत. एक तर जर इंटरेस्ट रेट्स आता जर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये फेड इंटरेस्ट रेट्स त्यांच्या अमेरिकन इकॉनॉमीमध्ये वाढवायला सुरुवात करेल आणि त्याच्यामुळे जो पैसा आपल्या अमेरिकेमधनं आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट होतो तर तो पैसा कदाचित थोड्या वेळासाठी आपल्या देशातनं परत अमेरिकेमध्ये जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की फॉरेक्स रिझर्व्ह आहेत, फॉरेक्स मार्केटमध्ये बऱ्यापैकी व्हॉलॅटिलिटी येतं तर आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम एक्सचेंज रेटवर पडतो. तर हे सगळं टाळायसाठी कदाचित आज जर इंटरेस्ट रेट्स जर जास्त ठेवले तर त्याच्यामुळे काय होईल की RBI बऱ्या प्रकारे जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ते बऱ्यापैकी अट्रॅक्ट करू शकेल आणि त्याच्यामुळे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह बऱ्यापैकी अक्युमुलेट करून हायर लेवलला नेऊन ठेवता येईल. तर पुढे मागे समजा अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट्स वाढले आणि फॉरेन एक्सचेंजचा जर आउटफ्लो झाला आपल्या कंट्रीमध्ये तर त्या परिस्थितीचा सामना करायला RBIला बऱ्यापैकी मदत होईल. त्यामुळे मला असं नाही वाटत की जोपर्यंत अमेरिकन इकॉनॉमीमध्ये इंटरेस्ट रेट्स वाढायला सुरुवात होईल तोपर्यंत RBI कदाचित आपल्या इकॉनॉमीमध्ये इंटरेस्ट रेट्स कमी करणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो रिअल इंटरेस्ट रेट्स जो रिअल रेट असतो तो मला वाटतं RBIला नेहमी 1 to 2% ठेवायचा असतो पॉझिटिव्ह. कारण की जर तुमचा रिअल रेट म्हणजे GSEC यील्ड मायनस इन्फ्लेशन हा जो रिअल रेट असतो हा जर तुम्ही पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये ठेवला तर इन्फ्लेशन आपल्या इकॉनॉमीमध्ये कमी ठेवायला बऱ्यापैकी मदत होते. तर RBIचं मला वाटतं तेच उद्देश आहे. तर त्यांना जोपर्यंत इन्फ्लेशन फार कमी होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की RBI इंटरेस्ट रेट्स कमी करेल. तर मला नाही वाटत की येणाऱ्या ॲटलिस्ट 6 महिन्यामध्ये RBI इंटरेस्ट रेट्स आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये कमी करेल. एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन सरांनी देखील आता आपल्याला सांगितलेलं आहे. आणखी काही मुद्द्यांवर या दोघांनाही आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्यात या सगळ्या संदर्भातल्या. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. पाहत राहा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बाजार रेकॉर्ड स्तरावर असताना गुंतवणूक कशी करायची आपला आजचा विषय सुरू आहे. आपल्यासोबत आहेत संजय डोंगरे सर आणि त्यासोबत निखिल नाईक सर. पुढचा प्रश्न मी नाईक सरांकडे घेऊन जातो. नाईक सर, गेल्या काही दिवसांमध्ये बाजाराचा जर आपण विचार केला तर काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात उसळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचवेळी अनेक छोट्या गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा संधी हुकल्याची कुठेतरी भावना आहे. तर मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आता? नेहमी इंग्रजीत म्हणतात ना, इट्स नेव्हर टू लेट. सो आय डोंट थिंक इट्स स्टील व्हेरी लेट. कारण जसं डोंगरे सरांनी मगाशी सांगितलं की
मला देखील आता वाटतं की मार्केट्स थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत, पण अजूनही ग्रोथ मार्केट्समध्ये, इक्विटी मार्केट्समध्ये रिटर्न्स येण्याचं कारण दोन महत्त्वाची कारणं अशी आहेत. ते म्हणजे एक की आपण जसं आपण आपल्या RBIने फार योग्य प्रमाणावरती रेट्सचं मॅनेजमेंट केलेलं आहे. सो आपण एक पेनफुल पिरियडमधनं निघून आलो गेल्या 5 वर्षामध्ये. तर इथनं जे काही आपलं होईल ते बेटर होईल, ग्रोथ वाढेल ओव्हरऑल इकॉनॉमीची. दुसरं म्हणजे आपण जर ग्लोबली बघितलं तर बाकी सगळे देश थोडेसे तोट्यामध्ये म्हणजे कमी स्लो डाऊन होताना दिसत आहेत आपल्याला. चायना देखील स्लो डाऊन होत आहे, तिकडे युरोपियन देशांमध्ये देखील स्लो डाऊन दिसतंय आपल्याला. तर गुंतवणूकदारांना कुठेतरी ॲव्हेन्यू लागेल गुंतवणुकीसाठी परदेशी गुंतवणूकदाराने, आणि तो फ्लो येताना आपल्याला दिसेल. तिसरं आणि महत्त्वाचं कारण जे मला असं वाटतं ते म्हणजे आत्ताच्या घडीला जर आपण विचारलं तर स्टॉक मार्केटमध्ये कोणाचीच गुंतवणूक नाही आहे. जर आपण म्हणजे मी गमतीने नेहमी मित्रांबरोबर जेव्हा बसतो तेव्हा म्हणतो की 4 जण आम्ही जर बसलो असू तर 5 जणांकडे 2 घरं असतील, 4 पैकी 5 जणांकडे 2 घरं असतील असं मी नेहमी म्हणतो, आणि 4 पैकी 5 जणांकडे इक्विटीमध्ये एक्सपोजर नसेल. सो ही परिस्थिती सध्या आहे. सो जेव्हा एखादा ॲसेट क्लास, एखाद्या गुंतवणुकीचा क्लास जो आहे तो फार कमी लोकांकडे असतो, तेव्हा तिकडे त्याचे रिटर्न्स येण्याचे चान्सेस अजूनही जास्त असतात. सो हे 3 कारणांमुळे मला वाटतं की रिटर्न्स येतील. सो गुंतवणूकदारांना असं वाटणं साहजिक आहे, कारण गेल्या 1 वर्षात 40% रिटर्न्स आपल्याला दिसले. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा बाजाराचं, एखाद्या कंट्रीचं, एखाद्या देशाचं, एखाद्या इकॉनॉमीचं री-रेटिंग होतं तेव्हा फर्स्ट रिटर्न्स ह्या प्रकारे येताना आपल्याला दिसतात, आणि मग नंतर थोडेसे रिटर्न्स आपल्याला टेपर डाऊन होताना दिसतील. पण एक दुसरं महत्त्वाचं बघितलं पाहिजे की सध्याचा एक काळ आहे ह्या काही काळामध्ये की तुमचं महागाईचा दर कमी होतोय पण व्याजदर अजूनही कमी झाले नाही आहेत. आणि मला असं आठवतं की आपण एका कार्यक्रमात देखील म्हटलं होतं, जेव्हा मार्केट्स 18,000 होते तेव्हा मार्केट्स 24,000 होतील आणि व्याजदर 60% होतील, तेव्हा गुंतवणूकदार काय करतील. तर मला वाटतं आज ती परिस्थिती आली की मार्केट्स 28,000 येऊन ठेपलेत, व्याजदर सुदैवाने अजूनही खालती आलेले नाही आहेत. त्यामुळे तुमचे रिअल रेट्स आजही महागाईच्या वरती थोडेसे तुम्ही पैसे FD मध्ये जरी गुंतवणूक केली तरी मिळवू शकतात. आता मार्केट जे पुढे जात आहेत ते ह्या अपेक्षेने की व्याजदर कमी होतील आणि मग नंतर अजून एक ट्रिगर एखादा येईल मार्केट्सना वरती जाण्यासाठी, गुड न्यूजसाठी. सो मला असं वाटतं की येत्या काही काळामध्ये 30-40% रिटर्न्स अपेक्षा न करता जर आपण साधारण अशी अपेक्षा ठेवली तर, आणि चांगल्या क्वालिटी गुंतवणूक स्कीम्समध्ये, हे मात्र फार महत्त्वाचं आहे. आणि मी काही मला माझ्या मित्रांचे देखील फोन येतात की मी ह्या कंपनीत गुंतवू का, आणि ज्या कंपनीची नावं मी कधी ऐकलेली नसतात, त्यांनी देखील ऐकलेली नसतात. सो टिप्सचा म्हणजे काय म्हणतात ना, टिप्सना पीक येतं एकदम. तुम्हाला कोणीही ज्याच्या गुंतवणुकीचं काही त्याचा संबंध नसतो तो देखील टिप द्यायला सुरुवात करतो. तर येत्या काही काळामध्ये हे सुरू होईल. सो ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं मात्र नक्कीच आवश्यक आहे. आणि योग्य त्या रीतीने गुंतवणूक केली तर मला नाही वाटत आपल्याला चांगले रिटर्न्स यायला काही हरकत आहे. म्हणजे येत्या काही काळामध्ये मी असं म्हणेन की पुढच्या 5 वर्षामध्ये समजा आपण गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं की आपले पैसे दुप्पट झाले पाहिजेत विथ सम सॉर्ट ऑफ थोडीशी व्होलॅटिलिटी राहील त्यामध्ये. कदाचित तुम्ही ज्या दिवशी गुंतवणूक कराल त्या दिवशी पैसे तुमचे कमी देखील होतील नेक्स्ट डेला. हे सगळं लक्षात घेऊन जर आपण गुंतवणूक केली, एक लॉंग टर्मसाठी गुंतवणूक केली तर नक्कीच चांगला फायदा आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट जी नाईक सरांनी सांगितली लक्षात ठेवायला पाहिजे. पुन्हा एकदा आपण डोंगरे सरांकडे जाऊया. डोंगरे सर, बाजारामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मल्टी बॅगर्सचा जर आपण विचार केला तर ते कुठल्या सेक्टर्समधून मिळतील असं तुम्हाला वाटतं? आय थिंक तसं मागच्या 2-3 वर्षात IT, फार्मा किंवा FMCG या सेक्टरनी बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स दिले. पण पुढे जाऊन मला वाटतं की चित्र अगदी उलट होणार आहे. मला वाटतं जे सिक्लिकल सेक्टर्स आहे, इंटरेस्ट रेट सेक्टर्स आहे, या सेक्टर्स, हे सगळे सेक्टर्स येणाऱ्या काळात चांगले रिटर्न इन्व्हेस्टर्सला देऊ शकतील. कारण की मला वाटतं की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपल्या इकॉनॉमीमध्ये इंटरेस्ट रेट फार कमी झालेले असतील, कॅपेक्स सायकल टेक ऑफ केलेलं असतील. त्यामुळे तुमचे बँकिंग सेक्टर किंवा कॅपिटल गुड्स सेक्टर, ऑटो सेक्टर, हे सेक्टर्स येणाऱ्या काळामध्ये चांगले रिटर्न इन्व्हेस्टर्सला देऊ शकतील. दुसरं, जर ज्या इन्व्हेस्टर्सना फार जास्त रिस्क घेऊ शकतात, ज्यांची रिस्क ॲपेटाईट फार जास्त आहे, तर असे इन्व्हेस्टर्स जर
मल्टी बॅगर जर त्यांना शोधायचे असतील तर सेक्टर्स लाईक कन्स्ट्रक्शन सेक्टर कडे बघायला काही हरकत नाही, कारण की या सेक्टरमध्ये ज्या बऱ्याचशा छोट्या कंपनीज आहेत, या कंपनीजच्या बॅलन्स शीटवर बऱ्यापैकी डेट आहे, ऍक्च्युली लोन्स आहेत, आणि त्याच्यामुळे इंटरेस्ट कॉस्ट जास्त असल्यामुळे त्यांच्या प्रॉफिट्स किंवा अर्निंग्सवर फार मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट झाला, आणि त्याच्यामुळे हे सगळे शेअर्स आज फार कमी लेवलला ट्रेड करत आहेत. पण पुढे जाऊन काही कंपन्या या सेक्टरमध्ये अशा आहेत की त्यांनी आपल्याजवळचे काही ॲसेट्स विकले किंवा इक्विटी रेज केली, आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्या बॅलन्स शीटवर जे लोन्स आहेत ते फार कमी केले. तर पुढे जाऊन जसं इकॉनॉमी रिकवर होईल, कॅपेक्स सायकल रिवाईव्ह होईल, तर कन्स्ट्रक्शन कंपन्यांना बऱ्यापैकी चांगल्या ऑर्डर्स मिळू शकतात. आणि ज्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी आपले बॅलन्स शीट आहे ती डिलिव्हरेज केली आहे किंवा लोन फार कमी प्रमाणात केले आहेत, तर या सगळ्या कंपन्या या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायला तयार असतील आणि त्यांना बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. तर ज्यांची रिस्क ॲपेटाईट फार जास्त आहे अशा इन्व्हेस्टर्सनी मे बी they should look at the sectors like constructions where you could get multi-baggers. या कार्यक्रमाच्या शेवटी अगदी जाता जाता आपण निखिल सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. नाईक सर, या गुंतवणुकीतली जोखीम गेल्या काही काळामध्ये आपण पाहतोय की बाजार उच्चांकी स्तरावर, त्यामुळे तितकी वाढलेली दिसते आपल्याला. तर लहान गुंतवणूकदारांसाठी तुमचा नेमका काय सल्ला असेल अगदी थोडक्यात? जसं मी सांगितलं, क्वालिटीकडे लक्ष द्या, क्विक रिटर्न्सच्या मोहाला बळी पडू नका, हे तर मी अगदी कटाक्षाने सांगेन. नक्कीच रिटर्न्स बनतील येत्या काही काळामध्ये जर तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंडच्या स्कीम्समध्ये असाल तर. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, डिसिप्लिन हे गुंतवणुकीमध्ये फार महत्वाचं आहे. लॉंग टर्म तुम्ही राहिलात, सातत्याने गुंतवणूक करत राहिलात आणि सातत्याने योग्य त्या क्वालिटी कंपनीजमध्ये गुंतवणूक करत राहिलात तर नक्कीच तुमच्या पोर्टफोलिओला एक तुमचे रिटर्न्स पुढच्या 3-4 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा 28,000 हे मार्केट खूप हाय होतं असून देखील तुम्हाला त्याचा हे होणार नाही, पश्चाताप होणार नाही असं मला वाटतं. निश्चित. आणि जाता जाता आपण एवढंच सांगूया की संवत 2071 ची सुरुवात धमाकेदार झाली, त्याचा शेवटही तितकाच दणकेबाज होईल असंच चित्र आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधपणे गुंतवणूक करून यापुढच्या रॅलीचा फायदा घ्यावा. आणि यासाठी पैसा झाला मोठामधून आम्ही नेहमीच यापुढेही तुमच्यासाठी उपयुक्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुर्तास तरी आपण इकडेच थांबणार आहोत. डोंगरे सर आणि नाईक सर आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाले आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांनी माहिती दिली, याबद्दल आपण त्या दोघांचेही आभार मानूया. पैसा झाला मोठामध्ये इकडे थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहता एबीपी माझा.